नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेश मध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, शेतकऱ्यांना डावलण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या कन्फ्यूज करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी चालूच असतात। त्याच पद्धतीनं जरी आता एक बातमी हाती येत आहे की 2 दिवस झाले न्यूज चॅनलवरती चालत आहे, त्यासोबतच श्याम टीव्हीनं सुद्धा ती बातमी कव्हर केली की शेतकऱ्यांच्या खताचे भाव वाढणार आहेत। पहिल्यांदा ती छोटीशी बातमी ऐकून घ्या तुम्ही, त्यानंतर मी पुढे बोलतो। छोटीशी, कारण नवीन वर्षामध्ये 1 जानेवारीपासून खतांचे दर वाढणार आहेत। रब्बी तसंच उन्हाळी लावणीच्या हंगामाच्या तोंडावरच ही दरवाढ होणार आहे। अतिवृष्टीमुळे उत्पादनही घटल्यानं शेतकऱ्यांचा पाय आर्थिक खुलात जातोय। तर खतांचे दर कसे वाढणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। खताचा प्रकार आपण बघतोय 10-26-26 मागील दर हा 1470 ते 1725 होता। आता मात्र 50 किलोच्या बॅगसाठी 255 रुपये वाढ मोजावी लागणार आहे। 12-32-16 साठी मागील दर होता 1470, आता 1725 मोजावे लागतील, 255 रुपयांची वाढ। DAP या खतासाठी म्हणून पूर्वी 1350 रुपये मोजावे लागत होते, आता मात्र 240 रुपये अधिकचे असे 1590 रुपये मोजावे लागत आहेत। TSP 46 या खतासाठी म्हणून 1300 रुपये मागचा दर होता, आता मात्र 50 रुपयांची दरवाढ झालेली आहे, 1350 रुपये मोजावे लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की श्याम टीव्हीनं या ठिकाणी बातमी ती कव्हर केली आणि त्यासोबतच इतरही यूट्यूबर लोकांनी ती बातमी कव्हर केली आणि त्यांनी सांगितलं की खताचे दर आता वाढणार आहेत किंवा खताच्या दरांमध्ये भाववाढ होणार आहे। परंतु यामागे किती सत्यता आहे तर तेच आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हे निश्चितच खरं आहे की भाव वाढू शकते, त्यात कुठलीही शंका तीडमात्रही शंका घेण्याची गरज नाही। खताचे दर हे वाढू शकतात आणि दिवसेंदिवस ते वाढत राहतात। पण तुम्हाला माहिती असेल खताची जी ॲक्च्युअल किंमत आहे किंवा मूळ किंमत आहे ती काय असते आणि त्यानंतर अनुदान किंवा सबसिडी देऊन आपल्या शेतकऱ्यांना ते खत मिळत असते। आजही त्याच पद्धतीमध्ये आपल्याला खत जे आहे ते सबसिडीवरती मिळते आणि सबसिडी मिळवून किंवा सबसिडी लावून त्या ठिकाणी शेतकऱ्याला खत मिळते। जशी एखादी बॅग समजा 1800ची येत असेल तर सबसिडी देऊन ती आपल्याला 1400 रुपये म्हणजे जवळपास 300 रुपयाची सबसिडी असते। पण त्याच पद्धतीने आता जर का खताची दर वाढली तर याचा भुर्दंड किंवा याचा भार जो आहे तो कुणाला बसणार आहे? शेतकऱ्यांकडून घेतले जाणार का? किंवा शेतकऱ्यांची लुटमार होऊ शकते कृषी केंद्रधारकांकडून, तर शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये म्हणून हा एक आपण छोटासा व्हिडिओ बनवत आहोत। तर मित्रांनो, त्या ठिकाणी जी काही दरवाढ होणार आहे तर ती दरवाढ ही कंपन्यांकडून जरी होत असली तरी सुद्धा त्या ठिकाणी जी सबसिडी आहे ती सरकारतर्फे दिल्या जाते आणि जी सबसिडी किंवा जी काही सबसिडी दिल्या जाते ती जी काही योजना आहे तर ती योजना सरकारतर्फे 2030 पर्यंत उपलब्ध आहे। तर त्यासाठी कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांनी भीतीचं वातावरण तयार करण्याची गरज नाही, कुठल्याही पद्धतीने घाबरण्याची गरज नाही। तर ते पुन्हा त्यावरती सबसिडी वाढवल्या जाईल आणि सबसिडी वाढवून आपल्याला ते खत उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणी कृषी केंद्रधारकांकडून हे लक्षात घ्या की फसवल्या जाणार नाही याची काळजी घ्या आणि जो काही जुना दर आहे त्याच दरांमध्ये खत आपल्याला उपलब्ध होईल। त्याच्यामध्ये 5-10 रुपयानं किंवा 20 रुपयानं 30 रुपयानं थोडाफार फरक असू शकतो, त्यात तीडमात्रही शंका नाही। पण जे काही दर सांगितले जात आहेत न्यूज चॅनलकडून ते दर हे मात्र कुठंतरी याचं जमीन आसमानचा फरक आहे। तर हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। व्हिडिओ नक्कीच आपली आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।